अंबड औद्योगिक वसाहतीतील अल्फ इंजिनिअरिंग कंपनीनं अनधिकृत आणि बेकायदेशीररित्या केलेलं अतिक्रमण बांधकाम त्वरित हटवावं यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष पी शर्मा यांनी गुरुवारी MIDC कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे। अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर 60, 61 आणि 62 B82 B6 H25 मध्ये अल्फ इंजिनिअरिंग कारखान्याचे 7 प्लॉट आहेत। कंपनीनं अनेक ठिकाणी पक्के स्वरूपाचे अतिक्रमित बांधकाम केले आहे। या विरोधात शर्मा यांनी अनेकदा पत्रव्यवहार केलाय, मात्र त्या पत्राला MIDC विभागानं केराची टोपली दाखवली आहे। वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्यानं अखेर गुरुवारपासून शर्मा यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। अतिक्रमण करणाऱ्या कंपनी मालकासह HR प्रमुख, प्लॉट हेड यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी शर्मा यांनी केली आहे। कंपनीच्या अतिक्रमणामुळे अग्निशमन, गौण खनिज, मनपाचा कर विभाग अडचणीत आला असल्याचं शर्मा यांनी सांगितलंय। आज आम्ही उपोषणाच्या संदर्भात उद्योग भवन समोर बसलेलो आहे। अल्फ इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी अंबड या कंपनीने अनधिकृत बांधकाम आणि PV शेड लोखंडी 2 वर्षापासून या कारवाईला थांबवण्यात आलेलं होतं। त्यांना प्रत्येक वेळेस कंटिन्यू नोटिसा चालू आहे, तरी आज एवढी ही रद्दी दिसते माझ्या हातात। आता हिला रद्दीच बोललं जाईल, कारण ही कागदपत्रांची व्हॅल्यूच नाही राहिली यांच्यासमोर। एवढे कागदपत्र असताना सुद्धा यांची कारवाई का होत नाही, त्यासाठी आज आम्ही MIDCच्या कार्यालयासमोर बसलो आहे। बेकायदेशीर अतिक्रमण हटलंच पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि कार्यकारी अभियंता यांनी 2 वर्ष याच अंबड विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत होते। त्यांच्या आदेशाप्रमाणे हे 2 वर्षापासून ही फाईल आहे, या फाईलची का कारवाई होत नाही? आणि तेच आज कार्यकारी अभियंता आहे अंबडचे, आणि त्यांनी सुद्धा याचे प्रोसेस का थांबवलेले आहे यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे। जवळ ही अतिक्रमणची मोहीम होत नाही तवर आम्ही इथून उठणार नाही, आणि याच्यासाठी पावसाळी अधिवेशनात याचा मुद्दा उचलण्यात येईल। स्थानिक आमदारांनी याचा मुद्दा उचलावा ही आमची मागणी आहे। फक्त अल्प इंजिनिअरिंग नाही तर भरपूर कंपन्या आहेत, ज्यावर पहिली मोहीम होत नाही त्यावर बाकीच्या मोहीम राबवणार नाही, हे तुमच्या निर्देशन येऊन जाणार आहे।